पावसाबद्दल एक महत्त्वाची बातमी आता समोर आली आहे। आजपासून पुढील 10 दिवस पावसाचा त्या ठिकाणी विश्रांती असणार आहे। सूर्यदर्शन कधी होईल, पाऊस कमी होईल याची जर तुम्ही आतुरतेने वाट बघत असाल तर तुमच्यासाठी हवामान खात्याने एक अत्यंत आनंदाची बातमी या ठिकाणी दिली आहे। आता महत्त्वाचं म्हणजे या 12 जिल्ह्यांमध्ये आजपासून पुढील 10 दिवसांसाठी पाऊस बंद होण्याच्या मार्गावर आहे। पावसाचा खंड पडण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आली। ही शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल। राज्यामध्ये मुसळधार पाऊस गेल्या आठवड्याभरापासून होत होता। काही जणांच्या शेतामध्ये पाणीच पाणी झाले, अजूनही ते पाणी शेतामध्ये उभे आहे। काही ठिकाणी ढगफुटी झाल्या, काही जणांच्या शेतामधील माती वाहून गेल्या, जनावरं वाहून गेली, काढणीला आलेलं सोन्यासारखं सोयाबीन पाण्याखाली काही जणांचं गेलं। यातच एक आनंदाची बातमी आहे की या 12 जिल्ह्यांमध्ये आजपासून पाऊस विश्रांती घेणार आहे। 10 दिवसांसाठी पावसाचा मोठा खंड असल्याचं या 12 जिल्ह्यांसाठी आनंदाची बातमी या ठिकाणी आता सांगण्यात आली आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आता समोर आल्या। या 12 जिल्ह्यांमध्ये पाऊस आता आजपासून बंद होण्याच्या मार्गावर आहे। आता पुढील 10 दिवसांसाठी हवामान खात्याने आता हा खंड असल्याचं त्या ठिकाणी सांगण्यात आले। मग आता आजपासून कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस त्या ठिकाणी विश्रांती घेणार आहे? मोठ्या पावसाचा तडाखा पूर्ण महाराष्ट्राला आठवडाभर बसला। इतका मुसळधार पाऊस पडला की गेल्या 100 वर्षांमध्ये कधीच पाऊस पडला नव्हता। सोलापूर सारखं शहर, लातूर सारखं शहर इतकं मुसळधार पावसामुळे त्या ठिकाणी डुबून गेलं की 100 वर्षांमध्ये कधीच पाऊस पडला नव्हता। इतका मोठा पाऊस त्या ठिकाणी पडल्याचं पाहायला मिळालं। कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली, तसेच त्या ठिकाणी भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली। त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता सगळी धरणं तुडुंब भरली आहेत। आता त्या ठिकाणी पाऊस नको असं वाटालंय। त्यातच एक आनंदाची बातमी आहे की आता 10 दिवसांसाठी पाऊस या 12 जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी खंड पडण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या, ज्यामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे। अनेक भागामध्ये जोरदार पावसामुळे बरंच त्या ठिकाणी नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं। शेतकऱ्यांना एक चिंता लागली होती की नेमका हा पाऊस कधी बंद होणार, कोणत्या तारखेला बंद होणार, हा पाऊस नेमकं सूर्यदर्शन कधी होऊ देणार, हाच चिंता त्या ठिकाणी शेतकऱ्यांना लागल्याचं पाहायला मिळत होतं। त्या संदर्भात भारतीय हवामान खात्याने तारखा सुद्धा आता जाहीर करण्यात आलेत। पुढील 10 दिवसांमध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा स्वरूपाचा पाऊस पडेल, कारण काही जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस देखील आता वर्तवण्यात आलाय। परंतु या 12 जिल्ह्यांमध्ये मात्र आता या ठिकाणी पाऊस बंद होण्याच्या मार्गावर आहे, कमी होण्याच्या मार्गावर आहे। आजच त्याचे परिणाम तुम्हाला जाणवत असतील। तुमच्या जिल्ह्यामध्ये आता पाऊस आजच थोडाफार त्या ठिकाणी बंद झाल्याचा पाहायला मिळतोय। नवीन अपडेट खास तुमच्यासाठी या ठिकाणी आता आलेला आहे, त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे। तुमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस त्या ठिकाणी आज बंद होणार का पुढील 10 दिवसांमध्ये मुसळधार पाऊस आहे, याचं अपडेट भारतीय हवामान खात्याने काय दिले तुम्ही पाहायचं आहे। पाऊस कधी बंद होईल याची जर तुम्ही आतुरतेने वाट बघत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। आता या तारखेपासून या तारखेपर्यंत पाऊस या 12 जिल्ह्यांमध्ये विश्रांती घेणार असल्याचं पाहायला मिळतंय। त्यानंतर आता असं पण सांगितलंय की पाऊस बंद झाल्यानंतर त्या ठिकाणी परत कधी सुरू होणार आहे, पुढील 10 दिवसांसाठी कशा स्वरूपाचं वातावरण पावसाचं तुमच्या जिल्ह्यामध्ये असणार आहे, तुमच्या शेती पिकासाठी कसं वातावरण असणार आहे, डिटेल्स वेळापत्रक आता पुढील 10 दिवसांचं आता हवामान खात्याने या ठिकाणी जाहीर करण्यात आलंय। पुढील 10 दिवसांच्या पावसाबद्दल एक त्या ठिकाणी उरलेल्या बघा 5 जिल्ह्यांसाठी आनंदाचं वातावरण असणार आहे, तसेच उरलेल्या 7 जिल्ह्यांसाठी मोठं धोकादायक असतं सांगणार आहे। 12 जिल्ह्यांमध्ये पाऊस त्या ठिकाणी बंद होण्याच्या मार्गावर आहे। नेमकं तुमचा जिल्हा कोणत्या जिल्ह्यामध्ये येतोय, तुमच्या जिल्ह्यामध्ये ढगफुटी होणार का? कारण मागच्या वेळी त्या ठिकाणी 10 दिवसांच्या आधी अशाच प्रकारचं एक वेळापत्रक हवामान खात्याकडून त्या ठिकाणी आलं होतं, परंतु शेतकऱ्यांना त्यावर विश्वास बसला नाही, त्यामुळे ते वेळापत्रक बघितलं नाही। त्यामुळे ढगफुटी झाली, त्या ठिकाणी जनावरांचं नुकसान झालं, शेती पिकांचं नुकसान झालं। त्यामुळे इथून पुढचं 10 दिवसाचं वेळापत्रक नेमकं हवामान खात्याने कशा पद्धतीने आता सादर केले तुम्ही या ठिकाणी बघायचं आहे। या ठिकाणी 12 जिल्ह्यांमध्ये पाऊस बंद होण्याच्या मार्गावर आहे। जर तुम्हाला पाऊस बंद व्हावा असं वाटत असेल तर तुमच्या जिल्ह्यामध्ये, तुमच्या तालुक्यामध्ये, तुमच्या गावामध्ये आता नेमकं आजपासून कोणत्या गावामध्ये, कोणत्या तालुक्यामध्ये पाऊस बंद होणार आहे, आता बघा हवामान खात्याकडून महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी तुम्हाला दिल्या आहेत, ज्यामुळे पुढील येणाऱ्या पावसात तुमचं आता इथून पुढे कधी सुद्धा नुकसान होणार नाही। तुमचं पीक देखील आता चांगलं येणार आहे। फक्त तुम्ही हवामान खात्याने दिलेल्या या वेळापत्रकानुसार तुम्ही काळजी घ्यायची आहे।
10 दिवसामध्ये कोणकोणत्या तारखांना तुम्हाला पाऊस विश्रांती घेणार आहे, कोणत्या तारखेपर्यंत पाऊस असाच राहणार आहे या ठिकाणी सांगण्यात आले। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला पावसाचे या ठिकाणी 2 टप्पे आता या 12 जिल्ह्यामध्ये आता झाल्याचं पाहायला मिळतंय। म्हणजेच आता वेगवेगळ्या जिल्ह्यांची या ठिकाणी आता त्या ठिकाणी अंदाज वर्तवण्यात आलाय। आता आजपासून सांगण्यात असं आलंय की त्या ठिकाणी पाऊस एक उलट मार्गाने सुद्धा येत आहे, त्यामुळे पावसाचे 2 टप्पे पडलेत। 12 जिल्ह्यामध्ये पाऊस बंद होण्याच्या मार्गावर आहे, उलट 10 जिल्ह्यामध्ये पुढील आठवडाभर पाऊस मुसळधार असणार आहे। त्यामुळे तुमच्या जिल्ह्यामध्ये किती तारखेला पाऊस बंद होणार आहे, आजपासून कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस बंद होणार आहे, आता काय सांगण्यात आले 12 जिल्ह्यामध्ये पाऊस त्या ठिकाणी आता बंद होण्याच्या मार्गावर आहे आणि 10 जिल्ह्यामध्ये मात्र मुसळधार पाऊस आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना एक चिंता लागल्या की आमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस नेमका बंद होतोय की आमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस मुसळधार पडतोय, याचीच आता शेतकऱ्यांना चिंता लागल्या। वेगवेगळे अपडेट त्या ठिकाणी तुम्हाला आता सांगणार आहे। याचंच वेळापत्रक कशा पद्धतीने हवामान खात्याने जाहीर केले याची डिटेल्स माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये आता मिळणार आहे। कारण ज्या तारखेला पाऊस विश्रांती घेणार आहे त्यावेळेला तुम्ही शेतीची पटपट कामे आता करून घ्यायची आहे। तसेच पाऊस ज्या तारखेला विश्रांती घेणार आहे त्या तारखेला तुम्ही पटपट तुमचं काय असेल तर ते वेगवेगळी कामे सुद्धा आता करून घ्यायचं आहे। पुढील 10 दिवसांसाठी हवामान खात्याने एक आता अंदाज त्या ठिकाणी जाहीर केलाय, वेळापत्रक जाहीर केले, जेणेकरून ढगफुटीचा पाऊस जर तुमच्या जिल्ह्यामध्ये इथून पुढे होणार असेल तर कोणत्या तारखेला होऊ शकतो आणि 12 जिल्ह्यामध्ये कोणत्या पाऊस विश्रांती येणार आहे हे सांगण्यात आले। सध्याला महाराष्ट्रातील बहुतांश वातावरण त्या ठिकाणी पूर्णपणे बिकट झाल्याचं पाहायला मिळतंय। काही ठिकाणी इतका मोठा पाऊस पडलाय की नद्यांना प्रचंड प्रमाणात पूर आलाय। गेल्या 100 वर्षांमध्ये कधीच असं घडलं नव्हतं, इतका मोठा पाऊस या ठिकाणी पडला असल्याचं पाहायला मिळतंय। नदी नाले ओढे तुडुंब भरून वाहिलेत, त्या ठिकाणी तलाव वगैरे फुटतंय की काय अशी भीती या ठिकाणी निर्माण झाल्या। शेती पिकांचं तरी इतकं नुकसान गेल्या 10 वर्षांमध्ये कधीच झालं नव्हतं, इतकं मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळालंय। जर तुम्ही आता विचार करत असाल की काही ठिकाणी कोणत्या जिल्ह्यामध्ये कधी त्या ठिकाणी पाऊस कमी होईल, बंद पाऊस कधी होईल, तर तुम्हाला या ठिकाणी आजपासूनच 12 जिल्ह्यामध्ये पाऊस बंद होणार असं सांगितलंय। कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस कशा स्वरूपामध्ये असणार आहे इथून पुढचं आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला 10 दिवसाचं वेळापत्रक सांगण्यात येतंय। सगळ्यात महत्त्वाचा जिल्हा पहिल्यांदा यामध्ये घेण्यात आलाय तो म्हणजे आता नांदेड जिल्हा आणि बीड जिल्हा। आता बघा, नांदेड जिल्हा आणि बीड जिल्ह्यात जर विचार केला तर या 2 जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक नुकसान झाल्याची नोंद या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळतंय। आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये अजून एक जिल्हा आहे ज्यामध्ये सर्वाधिक सगळ्यात जास्त या ठिकाणी नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय। आतापर्यंत 130 वर्षांमध्ये कधीच नुकसान झालं नव्हतं, इतकं नुकसान या जिल्ह्यामध्ये झाले तर तो जिल्ह्यामध्ये सोलापूर। या जिल्ह्यामध्ये आता शेतकऱ्यांना नागरिकांना काळजी लागली होती की त्या ठिकाणी पाऊस कधी बंद होईल। मग आता सोलापूर, बीड, जालना, परभणी या जिल्ह्यामध्ये पाऊस वाढणार आहे की बंद होणार आहे, इथून पुढच्या 10 दिवसाचं वेळापत्रक काय आले तुम्ही आता नक्की पाहायचं आहे। त्याआधी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना किती देणार आहेत आणि नेमकं पाऊस कधी बंद होणार आहे तुम्हाला या ठिकाणी अपडेट सांगतो पहा। आता बघा, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता सर्व पिकांचं जनावरांचं जे काय तुमचं नुकसान झालंय त्याचं सर्व पंचनामा करा असं आदेश त्या ठिकाणी कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आले। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यामध्ये रोष पाहायला मिळतोय, शेतकरी नाराज झालेत, रागाला आलेत, कारण सरकार त्या ठिकाणी सरसकट पंचनामे करत नाही, फक्त चौकशी करून पंचनामे करते। परंतु मुख्यमंत्र्यांनी आज झालेल्या बैठकीमध्ये सरसकट पंचनामे करा असं आदेश या ठिकाणी देण्यात आले। आता विदर्भ असेल, मध्य महाराष्ट्र असेल या ठिकाणी जोरदार वादळी वारे व मागच्या आठवड्यामध्ये त्या ठिकाणी अतिमुसळधार ते मुसळधार पाऊस झालाय। त्यातच आता आनंदाची बातमी आहे ती म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजपासून 12 जिल्ह्यामध्ये पाऊस बंद होणार आहे। कोणते ते 12 जिल्हे आहेत हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण पाऊस बंद झाल्याशिवाय तुम्हाला शेती पिकाची किंवा इतर कामे करण्यात येणार नाहीत। तुमच्या मनामध्ये भीती बसल्या की पाऊस कधी बंद होणार, कोणते ते 12 जिल्हे आहेत बघा। आता तुम्हाला माहित आहे मागच्या आठवड्यापासून या ठिकाणी शेतकऱ्यांचं भरपूर त्या ठिकाणी नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय। अनेक जणांची पिके उद्ध्वस्त झाल्या, शेतामधील माती खरडून गेल्या, अनेक ठिकाणी पाणी साचल्याने पिकामध्ये रोग वाढण्याची भीती या ठिकाणी वाढल्याचं पाहायला मिळतंय। आता सध्याला परिस्थिती जर पाहायला गेली तर त्या ठिकाणी शेतकऱ्यांना चिंता लागली होती की मेघराजा कधी नेमकं तू थांबणार आहे, तोंडाशी आलेले पीक शेतकऱ्यांचं वाया सध्याला गेले, आता तरी थांब,
तसेच काही स्टोरेज केलेलं शेतीमाल जे आहे तर ते आता पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेल्याची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाल्या। मग आता नांदेड सारख्या ठिकाणी तुम्हाला माहित आहे म्हशी वाहून गेल्या, त्या ठिकाणी शेतामध्ये पाणी गेलं, त्या ठिकाणी काहींचं संसार त्या ठिकाणी उद्ध्वस्त झालं। मोबाईलमध्ये सुद्धा व्हिडिओ तुम्ही पाहिलेला असणार। मग शेतकऱ्यांना चिंता लागली होती की पाऊस कधी बंद होणार, कारण काही ठिकाणी पाऊस वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। तसेच 12 जिल्ह्यांमध्ये मात्र पाऊस बंद होण्याच्या मार्गावर आहे असं या ठिकाणी आता सांगण्यात आलं आहे। बघा आता तुम्हाला जिल्हे सांगण्यास सुरुवात करत आहे। आता बघा या ठिकाणी 12 जिल्ह्यांमध्ये पाऊस बंद होण्याच्या मार्गावर आहे सांगितले। तुमचा जिल्हा नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये येतोय आता बघा। आता आपण पाहूया तुमच्या जिल्ह्यानुसार, तुमच्या गावानुसार, तुमच्या तालुक्यानुसार आता कुठे त्या ठिकाणी राहत असाल तिथे त्या ठिकाणी तुमच्या गावानुसार, तालुक्यानुसार पाऊस आता आजपासून कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये बंद होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। पुढील 10 दिवस पाऊस कशा स्वरूपाचा तुमच्या जिल्ह्यामध्ये असणार आहे, तुमच्या जिल्ह्यामध्ये कशा स्वरूपाचा पाऊस 10 दिवसांमध्ये पडणार आहे याची सविस्तर अपडेट या ठिकाणी पाहूया। कोणत्या तारखेपासून तुमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस बंद होण्याच्या मार्गावर आहे हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी आता समजणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे, कारण 12 जिल्ह्यांमध्ये मात्र पाऊस या ठिकाणी बंद होण्याच्या मार्गावर आहे सांगितलंय। त्यामुळे 12 जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा आहे का नेमकं 10 जे जिल्हे वर्तवलेत ज्या जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस या ठिकाणी पडणार असल्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, ज्या ज्या शेतकऱ्यांचं शेती पिकांचं नुकसान झालंय त्याने अजिबात कोणी सुद्धा घाबरून जायचं नाही, कारण त्या ठिकाणी सर्वच्या सर्व 100% नुकसान भरपाई देण्याचं मुख्यमंत्री साहेबांनी आता या ठिकाणी सांगितलंय। त्यामुळे कृषी अधिकाऱ्यांना तशा प्रकारचे पंचनामे करण्याचे आदेश तातडीने दिल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे घाबरून जाण्याचं काही कारण नाही। शेतकऱ्यांची जनावर असतील, कोणत्याही प्रकारचं शेती पिकाचं जर नुकसान झालं असेल, तसेच सोयाबीन, कापूस, इतर पिके असतील तर त्यांचे सुद्धा जे नुकसान झाले तर ते सरसकट पंचनामे करण्याचे आदेश या ठिकाणी दिल्याने शेतकऱ्यांना थोडाफार त्या ठिकाणी दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळालंय। आता बघा 12 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पाऊस कोणत्या तारखेपर्यंत बंद होण्याच्या मार्गावर आहे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे। परंतु 10 जिल्ह्यांमध्ये मात्र पुढील आठवडाभर पाऊस अशा स्वरूपाचा राहणार आहे। 12 जिल्ह्यांमध्ये पाऊस बंद होण्याच्या मार्गावर आहे आणि 10 जिल्ह्यांमध्ये पाऊस वाढण्याच्या मार्गावर आहे। मग तुम्ही म्हणाल की अशी परिस्थिती, वेगळी चित्र का निर्माण झालंय? बघा आता बंगालच्या उपसागरामध्ये एक तीव्र स्वरूपाचं आता वातावरण तयार झाल्यामुळे आता पुढील 10 जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे आणि 12 जिल्ह्यांमध्ये मात्र एक असा वेगळा पट्टा निर्माण झालाय की ज्या जिल्ह्यामध्ये पाऊस आता बंद होण्याच्या मार्गावर आहे। आता सविस्तर जिल्हे तुम्हाला या ठिकाणी सांगण्यास सुरुवात करत आहे। आता तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा या ठिकाणी पहिला जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे आता तुम्हाला 10 जिल्हे पहिल्यांदा सांगतो ज्या जिल्ह्यामध्ये पाऊस त्या ठिकाणी जोर वाढण्याची शक्यता आहे। त्यानंतर तुम्हाला 12 जिल्हे सांगणार आहे ज्या जिल्ह्यामध्ये पाऊस बंद होण्याच्या मार्गावर आहे। आता बघा पहिला जिल्हा आहे जो पाऊस वाढण्याचा त्या ठिकाणी अंदाज आहे तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता रायगड जिल्हा पहिला, यामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आता वर्तवण्यात आल्या। मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यानंतर 2 नंबरचा जिल्हा आहे आणि 3 नंबरचा जिल्हा आहे हे म्हणजे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे 3 जिल्ह्यामध्ये पाऊस त्या ठिकाणी तुफान एक आठवडाभर असाच त्या ठिकाणी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यानंतर पुढचे 2 जिल्हे आहेत मुंबई शहर आणि मुंबई उपनगर, या जिल्ह्यामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यानंतर पुढचे जिल्हे सांगण्यात आलेत तो म्हणजे महत्त्वाचा जिल्हा आहे आता सोलापूर जिल्ह्यामध्ये आता काही ठिकाणी पाऊस बंद होण्याच्या मार्गावर आहे। पाऊस कमी स्वरूपामध्ये पडेल, भाग बदलत काही ठिकाणी मुसळधार पावसाची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लातूर जिल्हा। आता लातूर जिल्ह्यात जर विचार केला तर यामध्ये 2 ते 3 टप्पे पडलेत। यामध्ये काही ठिकाणी पाऊस जोरदार पडेल तर काही ठिकाणी कमी स्वरूपाचा पाऊस पडेल। तसेच कोणत्या 3 तारखांना पाऊस पूर्णपणे बंद होणार आहे हे सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे, त्यामुळे लक्ष देऊन बघा। त्यानंतर आता पुढचा जिल्हा यामध्ये सांगण्यात आलाय तो म्हणजे यवतमाळ जिल्हा। यामध्ये सुद्धा भाग बदलत काही ठिकाणी पाऊस कमी स्वरूपात जाणार आहे, काही ठिकाणी वाढणार आहे। तसेच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सांगली जिल्ह्यामध्ये कशा स्वरूपाचं वातावरण असणार आहे बघा। सध्याला जर पाहायला गेलं तर मागच्या आठवड्यापूर्वी जो पाऊस झालता 22 ऑगस्टला 20 ऑगस्टला जो पाऊस झालता तर त्या टायमाला कृष्णा नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली होती। परंतु इतका मोठा पाऊस पडून पण कृष्णा नदीच्या पातळीमध्ये वाढ न झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। मग आता सांगलीचं वातावरण कसं राहणार तर बघा आता आजचा जर अंदाज
अंदाज घेतला तर काही ठिकाणी पाऊस त्या ठिकाणी बंद झाला, कमी स्वरूपाचा आता पडल्याचं पाहायला मिळतंय। मग आता बंद होणार का, या सांगली जिल्ह्यामध्ये किती तारखेपासून पाऊस बंद होणार हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। तसेच या ठिकाणी आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सातारा जिल्हा, या जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसानं आज उघडीप दिल्याचं पाहायला मिळते। बीड जिल्हा पाहिला तर यामध्ये आता पाऊस उघडीप दिल्याचं पाहायला मिळते, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कुठेतरी आनंदाचं वातावरण निर्माण झाले। मग आता या जिल्ह्यामध्ये सरसकट कोणत्या तारखेपर्यंत पाऊस त्या ठिकाणी बंद होण्याच्या मार्गावर आहे बघा। हवामान खात्याने या ठिकाणी एक अंदाज असा वर्तवलाय की त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढील 5 ऑक्टोबर पर्यंत पाऊस त्या ठिकाणी काही ठिकाणी कमी स्वरूपाचा, काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा व काही ठिकाणी मुसळधार पाऊस वर्तवण्यात आलाय। 5 ऑक्टोबर पासून हळूहळू त्या ठिकाणी पुढील 10 दिवसानंतर पाऊस हळूहळू कमी स्वरूपाचा होण्याची या ठिकाणी अंदाज वर्तवण्यात आलाय। तुम्हाला पावसाबद्दल अशाच प्रकारचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आता सबस्क्राइब करा। धन्यवाद।